गणेशोत्सवाच्या काळामध्ये कोल्हापुरामध्ये जी काही घटना घडली त्याच्यामुळं अशी परिस्थिती आहे हे आपल्याला जाणवतं आहे. आमचं असं मत आहे आणि आम्ही आज पत्रकसुद्धा तसं काढणार आहोत की आपल्या कोल्हापूर शहरामध्ये अपर पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग या अलीकडं काम करत आहेत. स्त्रियांच्या दृष्टीने या गोष्टीला खरं तर फार महत्त्व असतं, कारण अलीकडच्या काळामध्ये त्यांनी एक छेडछाडी विरोधामध्ये आंदोलन सुरू केलं होतं आणि ह्याच्यामधून अनेक तरुणींना मानसिक बळ देणं, मुलींना त्रास देणाऱ्या अपप्रवृत्तींना त्यांच्यावर नियंत्रण करणं, अशा पद्धतीची एक मोहीम त्यांनी चालवली होती आणि सर्वच आम्हा महिला संघटनांना त्याच्यामधून एक सकारात्मक अशी बाजू त्यांची दिसली होती. गणेशोत्सवाच्या काळामध्ये एकूणच वातावरण उत्सवाचं असतं, परंतु दुर्दैवाने समाजाचा 50% भाग असलेल्या महिलांना याच्यामध्ये फार कमी स्थान असतं असा आपला अनुभव आहे. आमचा असा खरं तर इच्छा आहे आमची की गणेशोत्सवासारख्या कार्यक्रमामध्ये अतिशय शिस्त असावी, उत्सव असावा, परंतु त्याचबरोबर कोणालाही विशेषतः महिलांना निर्भयपणे त्याच्यामध्ये सहभागी होता येईल अशा पद्धतीचं वातावरण आपण करू शकलेलो नाही. त्याच्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत अशी आमची भूमिका होती. परंतु 2 दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेमधून आम्हाला असं दिसलं की काही प्रवृत्ती एकूणच शिस्तबद्ध कार्यक्रम चालू असताना, उत्सव चालू असताना शिस्तीला विरोध केला अशा प्रकारची एक माहिती आमच्यासमोर आलेली आहे. आम्हाला असं वाटतं की गणेशोत्सवाच्या काळामध्ये शिस्त आणणाऱ्या अशा प्रकारच्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याला एक सन्मानाने वागवलं जावं, त्यांच्याबद्दल बोलताना सन्मानाने बोललं जावं, कोणत्याच महिला अधिकाऱ्याबद्दल बोलताना सन्मानाने बोललं जावं अशी आमची भूमिका आहे. आणि एकूणच उत्सवाच्या काळामध्ये खरं तर लोकप्रतिनिधींनी अतिशय जबाबदार वर्तन करणं आवश्यक असतं. ह्या काळामध्ये जे काही तरुण ह्याच्यामध्ये सहभागी होतात त्यांना उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी खरं तर ठरवलं पाहिजे आणि तशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने 2 दिवसापूर्वी जी काही घटना घडली त्याच्यामधून आम्हाला असं दिसतं की शिस्तबद्धपणे मिरवणूक काढण्यासाठी प्रयत्न होत असताना त्याला विरोध केला गेला, याचा आम्ही खरंच निषेध करतो सर्व महिला संघटना. बरं, मग तुम्हाला काय वाटतं की लोकप्रतिनिधींनी जर विनयभंग वगैरे केला तर त्यांच्यावर कारवाई व्हावी किंवा हे योग्य आहे का, काय वाटतं? भारताचं संविधान आणि कायदा हा सर्व नागरिकांच्यासाठी सारखा आहे. कोण कोणत्या पदावर आहे, लोकप्रतिनिधी आहे की सर्वसामान्य माणूस आहे, याचा मुलाहिजा न ठेवता जर गुन्हा केला असेल आणि जर कोणी विनयभंग केला असेल तर त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि तशी शिक्षा होण्यासाठी प्रयत्नशील राहणं आणि गुन्हा करणाऱ्यांच्या विरोधामध्ये वातावरण तयार करणं, सर्वसामान्य नागरिकांना जागरूक करणं हे महिला संघटना म्हणून मला महत्त्वाचं वाटतं. बरं, एकंदरीत आंदोलन किंवा उत्सवादरम्यान जे विनयभंग होतात त्याची नेमकी व्याख्या तुमच्या मतदानामध्ये काय? खरं तर हे काही झाकलेली गोष्ट नाही आहे. सर्वच लोकांना माहिती आहे की मिरवणुकीमध्ये इव्हन गर्दीच्या वेळी सीन बघण्यासाठी जी काही गर्दी होते त्याच्यामध्ये ज्या स्त्रिया सहभागी होतात, ज्यांना आपल्या मुलाबाळांना घरच्या कुटुंबियांना घेऊन या गर्दीमध्ये उत्सवामध्ये सामील व्हायचं असतं, त्यांचे अतिशय वाईट अनुभव खरं तर असतात. त्यांच्या अंगाला स्पर्श करणे, त्यांना ढकलणे, धक्के देणे, त्यांना नकोसा असा स्पर्श करणे, त्यांना बघून घाणेरडे शेरे मारणे, सिनेमातली गाणी म्हणणे, अशा प्रकारचे सर्रास अनुभव महिलांना येत असतात. त्या जरी बोलत नसल्या आपल्या सांस्कृतिक वातावरणामुळं, संस्कारामुळं, तरी हे घडतं हे कुणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळं गणेशोत्सवाच्या काळामध्ये अशा प्रकारचे महिलांना अपमानकारक, त्यांना दुय्यम लेखणारे, अतिशय कमी स्थान देणारे अशा पद्धतीचा व्यवहार होऊ नये याच्यासाठी सर्व गणेश मंडळांनी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पोलीस यांनी अशा प्रकारच्या घटना घडणार नाही आणि गणेशोत्सवाचा जो काळ आहे तो सर्वांसाठी आनंदाचा राहील असा प्रयत्न करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि कायदा सुव्यवस्थे संदर्भात लोकप्रतिनिधींचा संयम सुटतो असं तुम्हाला वाटतंय? आत्ताच्या घटनेवरून तर असंच दिसतं आहे की खरं तर लोकप्रतिनिधींनी तरुणांना आवाहन करायला पाहिजे होतं, सहकार्य करणं, पोलिसांना किंवा शिस्त आणणाऱ्या प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करायला पाहिजे होतं. त्या उलट त्यांना भडकवण्याचं काम केलेलं आहे असं आम्हाला आत्ताच्या बातम्यांवरून तरी दिसतं. त्यामुळं असं त्यांनी करू नये आणि त्यांना खरं तर
मगाशी मी सांगितलं तसं तरुणांच्या बरोबरच तरुणींनाही असं मध्ये सहभागी करून घेण्यासाठी ज्या प्रकारचं एक निरोगी निर्भय वातावरण तयार व्हायला पाहिजे ते करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.